मॉडर्न फूड्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फोडणीचं वरण. फोडणीचं वरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य: धन, हळद, चवीपुरतं मीठ, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि तेल. तर वरण बनवण्यासाठी मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. ह्याच्यामध्येच मी टोमॅटो कापून टाकलेले आहेत. तर आता आपण पाहूया वरण कसे बनवावे. तर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईत आपल्याला लागेल तेवढे तेल टाकावे. वरणाला थोडं तेल जास्त असलेलंच बरं. तर आता तेलात आपण थोडं मोहरी, जिरं, मी इथं 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही मिरच्यांना अर्धा अर्ध कापून घेतलेलं आहे. तेलात आपण आता कढीपत्ता, लसूण इथं मी चेचायच्या ऐवजी त्याला कट करून घेतलेलं आहे, चॉप करून घेतलेलं आहे. कारण चेचल्याने त्याचं लसूणमधला सगळा रस बाहेर पडतो आणि चॉप केल्याने रस आतमध्ये असल्यामुळं डाळीला चव छान येते. तर असं आपलं तेलात सगळ्या वस्तू व्यवस्थित शिजलेल्या आहेत, तळल्या गेल्या आहेत. आता तेलामध्ये डाळीत टाकलेल्या टमाटो एक एक करून टाकावा. मस्त असं हलवून घ्यावं. त्याला टमाटोला फार बारीक करून टाकायचं नाही, असे अख्खे मोठे मोठेच असले पाहिजे. आणि डायरेक्ट तेलात टाकताना थोडंसं असं करून घ्यायचं. अगदी व्यवस्थितपणे सगळं फ्राय होत आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आता तेलात हळद टाकावी लागेल एवढी आणि चवीपुरतं मीठ. सगळ्या गोष्टी व्यवस्थित घालून घ्यायच्या आहेत. मिरची नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. साधं वरण मुलांना आवडते लहान. तर आता डाळ टाकण्याची बारी. जर डाळ टाकायची, डाळीला अजिबात जास्त मॅश करायचं नाही, कारण ती अगोदरच भरपूर शिजलेली असते. त्याला साधारण हलवतानाही ते हिचका होतो. अगदी फुलार हाताने अगदी सोप्या पद्धतीने ह्याला हलवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीला किती मस्त सुंदर असा रंग आलेला आहे. डाळ लागेल तेवढी पातळ करून घ्यायची आहे. तुमच्या हिशोबानं तुम्हाला किती पातळ आवडते, किती घट्ट आवडते. तर आता आपण 2 उकळी डाळीला तर थांबूया. तर आपण पाहू शकता आपल्या डाळीला छान उकळी अशी येत आहे. डाळ आपली छान अशी शिजायला लागली आहे. सगळ्या गोष्टी एकत्र होत आहेत. एक उकळी आल्यानंतर धन हे वरनं टाकायचं आहे. म्हणजे धनाचं स्वाद हे वरनं टाकल्यानेच येतो. तेलात टाकायचं नाही, ते फुटून जाते आणि स्वाद निघून जातो. धन खाता खाता अचानक कचकन दाताखाली आलं, तोंडात जो स्वाद येतो, वा. आता डाळीला झाकून आपण 1-2 मिनटं बारीक गॅसवर शिजवूया. 2 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण खोलून बघूया. वा, मस्त आणि सुंदर असे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे, अगदी पाहिजे तसं. आता वरनं आपण कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर कधी शिजवताना टाकायची नाही, वरनं सुवासासाठीच टाकायची असते. आता आपण गॅस बंद करून झाकून ठेवूया. तर 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण खोलूया. वाह, मस्त. तर आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि किती सुवासिक आणि टेस्टलाही खूप छान असं झालेलं आहे. तुम्ही स्वतः करून पहा आणि मग मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.